आई काहीतरी पटकन दे ना ग खायला. काय देऊ बाळा? ब्रेड आहेत घरात, ब्रेड सँडविच करू? नको, काहीतरी ब्रेड पासून दुसरं कर. चमचमीत खायचंय का? हा. ब्रेड बुर्जी करू? कर. चालेल चालेल. ओके. आता फरमाईश आली आहे, ब्रेड पासूनच हवंय, ब्रेड सँडविच नको आहे. तर मग चला, सगळ्यांना आज ब्रेड बुर्जी खाण्याची इच्छा झाली आहे, तर आज आपण इथे ब्रेड बुर्जी बघतोय, बुर्जीची रेसिपी बघतोय. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. साधारण 2 चमचे मी इथे तेल घालून घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. अगदी सोपा नाश्ता आहे, सोपा ब्रेकफास्ट आहे, अगदी कमी वेळात तयार होतो, पण एकदम चमचमीत आहे. जशी ठेल्यावर, जशी गाड्यावर बुर्जी आणि ब्रेड मिळतो, अगदी त्याच चवीचा. आणि त्यात मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे, सिक्रेट मसाला सांगणार आहे. तो मसाला वापरून जर तुम्ही ही बुर्जी कराल ना, तर गाड्यावर जशी मिळते त्या गाड्यावरच्या बुर्जीलाही ही बुर्जी फेल करेल, एवढी छान ही बुर्जी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. त्यासाठी बघा, साधारणपणे 2 मोठ्या आकाराचे, आता बुर्जी आहे तर कांदा थोडासा जास्त लागतो, तर 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचेत आणि छान कांदा तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे 3 ते 4 मिनिटं कांदा छान परतून घेतला. कांद्याचा रंग बदलेतोपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि अगदी इन्स्टंट हा नाश्ता तयार होतो आणि एकदम चमचमीत, चटपटीत, सगळ्यांच्याच आवडीचा आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा या पद्धतीने, ही बुर्जी तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने बघा, इथे कांदा आपला लवकर भाजला जावा यासाठी मी यामध्ये मीठ घालून घेतलं, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर साधारण 1 मिनिट हा कांदा परतून घेतला. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. आता मी काय करते, कांदा परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अंडी फोडून घेते, जेणेकरून काय होतं, आपली अंडी व्यवस्थित छान त्याची बुर्जी तयार होते, जास्त त्याचा लगदा होत नाही अंड्याचा. आता या कांद्याबरोबर या अंड्यांना आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते स्क्रम्बल होतील. बघा, अशा पद्धतीने हे तयार झालं पाहिजे, नाहीतर काय होतं, ते लगदा झालं तर ती बुर्जी चवीला एवढी छान लागत नाही. आणि त्यानंतर तुम्ही टोमॅटो घाला. टोमॅटो जर तुम्ही आधी घातलात ना, तर काय होतं, त्यानंतर अंडी घातल्यानंतर त्या अंड्यांचा पूर्ण लगदा होऊन जातो आणि ती बुर्जी काही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी फोडा आणि त्यानंतर टोमॅटो घाला. आता हे सगळं मिश्रण 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये जे सुके मसाले असतात ते घालून घ्यायचे. आता मी इथे बघा, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घातलं, अर्धा चमचा धने पावडर घातली, अर्धा चमचा जिरे पावडर घातली. त्यानंतर हा आहे आपला सिक्रेट मसाला. यामध्ये जर तुम्ही अर्धा चमचा पावभाजी मसाला घालाल ना, तर ही बुर्जी अगदी ठेल्यावर मिळते त्या बुर्जीला सुद्धा फेल करेल, एवढी अप्रतिम चवीची ही बुर्जी तयार होते. अगदी गाड्यावर जशी मिळते ना, सेम त्याच चवीची बुर्जी आपली घरी तयार होते. अशा पद्धतीने सगळे मसाले छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्याचा 1 ते 2 सपके मारून घ्यायचे मस्त, आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं या बुर्जीला छान तयार होऊ द्यायचं. आता बुर्जी आपली रेडी झाली आहे. मी 2 मिनटं ती दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केली आणि आता आपल्याला छान ब्रेड गरम करून घ्यायचे. त्यासाठी मी तूप घातलं होतं. तूप मेल्ट करून घ्यायचं आणि तूप घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तेलावर गरम केले, बटरवर केले तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने छान दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि छान कडकडीत असे कुरकुरीत हे ब्रेड तयार करून घ्यायचे. साईड बाय साईड बुर्जीही तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता, पाणी पूर्णपणे छान त्यातलं आटलेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीची बुर्जी इथे तयार झालेली आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, फ्रेश हिरवीगार, आणि इथे आपली बुर्जी एकदम रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती इझी आहे आणि किती कमी वेळात ही बुर्जी तयार होते आणि सगळ्यांना हा नाश्ता खूप आवडला. आणि अशा पद्धतीने इथे आपली बुर्जी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही झटपट होणारी गाड्यावरची जशी असते तशी बुर्जी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला ही आपली जी नवीन सिरीज आहे, आई पटकन काहीतरी खायला दे ना गं, ही सिरीज कशी वाटते तेही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग या आपल्या
झटकन होणाऱ्या बुर्जी ब्रेडच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि पाहत राहा नवनवीन रेसिपीजसाठी आपलं आदिश्री रेसिपी चॅनल. तोपर्यंत थँक्यू.